सगळ्या गोष्टी महाग झाल्यात कारण पेट्रोल डिझेल इंधनाचे भाव वाढलेले आहेत। युद्धाच्या पार्श्वभूमीचा झळा या भारताला सुद्धा आता जाणवू लागलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या जगण्यामध्ये मोठा फरक पडलाय कारण इंधनांच्या दरांचा भडका उडालाय। पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपये 14 पैसे तर डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे। याचं कारण काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत आणि पेट्रोल डिझेलचे दरही महाग झाले आहेत। पश्चिम आशियातल्या तणावपूर्ण परिस्थितीत कच्च्या तेलाचे दर वाढलेले पाहायला मिळतात। एकीकडे महागाई वाढतेय, दर दिवशी वेगळा उच्चांक गाठतेय तर दुसरीकडे या महागाईवरनं राजकारण सुद्धा जोरदार रंगलेलं आहे। विरोधक सत्ताधारी आरोप प्रत्यारोपांचा भडका पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर 106 रुपये ते 106 रुपये 54 पैसे प्रति लिटर इतके असतील तर डिझेलचे नवे दर मुंबईत डिझेल खरेदी करायचं असेल तर 93 रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागतील। यापूर्वी आपण पाहिलं की दूध आणि सीएनजी सुद्धा प्रत्येकी 2-2 रुपयांनी महागलंय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच फटका बसतोय। आता इंधनाची दरवाढ झाली आहे त्यामुळे स्वाभाविकपणे सार्वजनिक वाहतुकीवरती आणि इतर वाहतूक व्यवस्थेवरती याचा परिणाम होऊन सर्वसामान्यांच्या गरजेच्या सगळ्याच वस्तूंना महागाईची झळ बसण्याची भीती निर्माण झाली आहे। तर जसे भारतामध्ये राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढले तशी विरोधकांनी सरकारवरती जोरदार टीका सुरू केली आणि मग सत्ताधाऱ्यांनी जगभराच्या तुलनेत भारतात इंधनाचे दर कसे मर्यादित आहेत आत्ता सुद्धा या आणीबाणीच्या परिस्थितीत सुद्धा हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला। जगभरात पेट्रोलचे दर 15 ते 20% वाढलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात केवळ 3.5% वाढ केल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही।